का काय शूटिंग आहे? खाएंगे तो मस्त मोर शौक से खाओ। हे स्पेशल कोल्हापुरी चिकन आणि हे जे अनुप कुमार बनवत आहे दुबई चिकन ते आहे दुबई चिकन 65 आणि आम्ही काय चिकन 67 बनवत आहोत का? अतिशय चवदार अशी ही रेसिपी या ठिकाणी आमचे मित्र अनुप कुमार यांनी आपल्या स्वतःच्या हातांनी आणि त्यांचे सहकारी माननीय आदरणीय स्वप्नील कुमार उर्फ जुल्फिकार देवतडे साहेब यांच्या उपस्थितीत ही रेसिपी पार पडलेली आहे। अतिशय रुबाबदार आणि चवदार अशा दोन्ही गोष्टी त्या रेसिपीमध्ये आहे आणि आमचे इकडे बरेच सहकारी त्यांना मदत करत आहेत आणि अतिशय थकलेले व्यक्तिमत्व अतिशय परिश्रमाने त्यांनी ही रेसिपी बनवलेली आहे ज्यांनी जागा उपलब्ध करून आणि या ठिकाणी हळूहळू आम्ही आमच्या मित्रांकडे वळतोय। तर या ठिकाणी आमचे हे शाकाहारी मित्र आहेत ज्यांच्यासाठी स्पेशल आता पनीरची सब्जी बनणार आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने या ठिकाणी आपल्याला हे शेत आणि हे सगळ्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत ते म्हणजे आमचे अमित कुमार सरोदे। अगदी आमचा जुना परिचय यांच्याशी म्हणजे आम्ही एकत्रित नागलोकला शिकायला होतो आणि त्याच्यामुळं बराच जवळीक त्यांच्याशी निर्माण झाली आणि ते आणि आमचे सगळे मित्र या ठिकाणी आम्ही आज अगदी आनंद घेत आहोत या सगळ्या गोष्टींचा स्वयंपाक बनवण्यापासून तर खाण्यापर्यंतचा। तर ही जी चिकन 65 ही जी एक रेसिपी आहे जी या ठिकाणी अनुप कुमार यांनी बनवून सादर केलेली आहे तर तिचा आस्वाद आमचे मित्र स्वप्नील कुमार उर्फ जुल्फिकार देवतडे घेत आहेत। तर अतिशय मला सांगा कसं वाटते तुम्हाला? खूप सुंदर हां खूप सुंदर आणि खूप चविष्ट अगदी आणि आमचे जाणून घेऊ आमचे मित्र अनुप काय म्हणतात सुमेध भाऊ ज्यांना सावंत आकाराम साबळे या परंपरागत नावांनी ओळखलं जातं तर त्यांची परंपरागत डिशसुद्धा या ठिकाणी होत आहे। खास करून ते कोल्हापूर सांगली विभागातील आहेत आणि त्या पद्धतीचं चिकन या ठिकाणी त्यांनी बनवत आहे। त्यांनी ते बनवण्याच्या प्रक्रिया चालू केलेली आहे। तर नमस्कार मंडळी। हां तर मला एक प्रश्न आहे सावंता की ही रेसिपी साधारणतः कशा पद्धतीनं केली जाते किंवा याच्यामध्ये मसाले जे आहेत ते कसे वापरले जातात? आज जो आपण बनवणार आहे चिकन कोल्हापुरी चिकन मला थोडंसं झाकण उघडून दाखवता का? कोल्हापुरी चिकन एकदा प्रेक्षकांना ते दाखवायचं आहे। कोल्हापुरी चिकन आहे। हा रसिको बघा अगदी लेग्स दिसत आहे त्याच्यामध्ये मुर्ग्याचे तर ते पाहून सुद्धा तुम्ही मन तृप्त होऊन जाल। तर आता आपण याची पुढली प्रक्रिया ऐकून घेऊ सावंत यांच्याकडून। हां सावंत पहिल्यांदा चिकन जे आहे हां ते पहिल्यांदा वाफारा करून घ्यायला लागतं तेलामध्ये टाकून नमकमध्ये टाकून हळद टाकून वाफारा करून घ्यावा। हां सध्या ती प्रोसेस चालू आहे। त्याच्यानंतर मग ते वाफारा बनल्यानंतर थोडंसं खोबरं किसून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकलेला आहे। म्हणजे साधारणतः किती खोबऱ्याचा? खोबरं अंदाजे एक नारळ टाकला तरी होऊन जाते। एक नारळ खोबरं हां म्हणजे खोबऱ्याचा किस करायचा ओल्या खोबऱ्याचा ना? ओल्या खोबऱ्याचा ओके। ते आता सध्या आपण उकळायला ठेवलेलं आहे। उकळल्यानंतर त्याचं पाणी निघेल पाणी अलग करायचं आणि पीस मटण अलग करायचं त्याचं चिकन अलग करायची नंतर त्याच्यावर जे रस्सा निघालेला आहे त्या रस्स्याला फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये ते चिकन टाकायचं मग आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार होतो। ओके पण हे खूप धावतं सांगितलं मला असं वाटतं की याची सविस्तर ह्याच्यासाठी आपण एक आमचं युट्यूब चॅनल आहे कम्मो स्टार ह्याच्यावरती तुम्हाला सर्व रेसिपी भेटतील लवकरात लवकर पण माझ्या समजेनुसार ते शाकाहारी चॅनल आहे त्यावरती मांसाहाराची काही आम्ही खाणाऱ्यांना आम्ही शाकाहारी जरी असलो तरी खाणाऱ्यांच्यासाठी आम्ही पूर्ण माहिती देऊ आम्ही तुम्हाला। तर असो या ठिकाणी आपण सुमेध साबळे यांच्याकडून जाऊ का माझं ते संपत आलेलं मला काय धन्यवाद। हा इकडे आमचे दुसरे मित्र खाण्याचं विसरून फक्त बनवत आहेत ते आहे म्हणजे अनुप कुमार। आता हे चिकन नाही काय म्हणताय पनीर बनत आहे आमच्या शाकाहारी मित्रासाठी पनीर मसाला। तर त्यांनी आता तेलामध्ये मसाला शिजायला घातलेला आहे आणि ते घुमवत आहे चम्मचने। आता चम्मच ठेवलेला आहे आता उभे झालेले आहे आणि थकवा काढलेला। आता आपण आपल्या मूळ पदार्थावरती भिडूया।